पुण्यात एका खासगी बँकेत नोकरी करणारी वैष्णवी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरातच राहत होती। वैष्णवीची आई शुभांगी आणि भाऊ श्रीधर हे दोघे शनिवार पेठ पोस्ट ऑफिस परिसरात राहतात। हे दोघे पापाची तिकटी परिसरातील व्हरायटी लेदर नावाचं दुकान चालवतात। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी गेल्या 4 दिवसांपासून आजारी असल्यामुळे तिला उपचारांसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तिथं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला। दरम्यान वैष्णवीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणण्यात आलाय। उत्तरीय तपासणी दरम्यान वैष्णवीच्या अंगावर काळे निळे वळ तसंच मारहाणीच्या खुणा असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी तिच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केलाय। लक्ष्मीपुरी पोलिसांनी मयत वैष्णवीची आई शुभांगी आणि भाऊ श्रीधर या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलाय। वैष्णवीच्या मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क लढवली जात असून पोलीस तिच्या मृत्यूचा शोध घेत आहेत।